शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात गणवेश घोटाळा झालाय। नाशिकमध्ये प्रयोगशाळेच्या अहवालानुसार 13 जिल्हा परिषदेच्या शाळांतील गणवेशांमध्ये 100% पॉलिस्टर असून कॉटनचा अंशही नसल्याचं समोर आलंय। शासनाच्या गुणवत्ता निकषांचं उल्लंघन झाल्यानं बागलाण, सुरगणा, चांदवड, पेठ तालुक्यातील संबंधित मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषींवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले। 29 मेच्या जीआरच्या पॉईंट नंबर 2 मध्ये जीआर मध्ये असलेलं आहे की ॲट मॅक्स तुम्ही 80% पॉलिस्टर आणि 20% कॉटन, म्हणजे तसं डिझायरेबल 70% पॉलिस्टर आणि 30% कॉटन असं आहे। तर आम्ही ज्या शाळांनी युनिफॉर्म दिले त्यांचे युनिफॉर्म आम्ही लॅबमध्ये तपासले, तर त्याच्यात काहीमध्ये 100% पॉलिस्टर आढळले आणि म्हणजे जो क्रायटेरिया शासनाने दिलेला आहे तो पूर्ण होत नाही, म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीने याची काळजी घेतलेली नाही असं दिसून येतं। आत्तापर्यंत 16 शाळांचे रिपोर्ट आमच्याकडे आलेले आहेत। त्याच्यातल्या जवळपास 14 शाळा अशा आहेत ज्यांच्या 100% पॉलिस्टरचं प्रमाण आढळलेलं आहे आणि 0% कॉटनचं। तशी आम्ही प्रत्येक शाळेची तपासणी करणार आहोत आणि जसे जसे रिपोर्ट येतील तसे तसे आम्ही कारवाई करणार। याचे अधिकार कारवाई करण्याचे जिल्हा परिषदकडे आहेत, तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। किरण टाचणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, हे घोटाळे का होत आहेत, याला जबाबदार असलेला विभाग कोणता होता आणि याबाबतीत काय चौकशी सध्या सुरू आहे? प्रसन्न सर, शिक्षण मंत्र्यांचा हा नाशिक जिल्हा आहे। दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीनं जर घोटाळा होत असेल तर यामध्ये नेमकं हा घोटाळा करण्यामागे कोण आहे, अशा स्वरूपाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। राज्यामध्ये पहिल्यांदाच नाशिकमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषदेचे सीओ ओमकार पवार यांनी या सगळ्या संदर्भामध्ये धाडस केलेलं आहे। मी आता सध्या याच जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर उभा आहेत आणि याच इमारतीमध्ये असलेला जो शिक्षण विभाग आहे त्याच्या माध्यमातून मुख्याध्यापकांपर्यंत याबाबतचा एकूणच चौकशी आता केली जाणार आहे। जवळपास 14 मुख्याध्यापकांना याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहेत। सर्वात महत्त्वाचं बाब म्हणजे प्रशासकीय पातळीवरनं हा घोटाळा झाला आहे किंवा टेंडरच्या माध्यमातून काही राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादानं संगनमत करून हा घोटाळा झालेला आहे, अशा स्वरूपाचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आता ओमकार पवार जे नाशिक जिल्हा परिषदेचे सीओ आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी सुरू केलेली आहे। अद्यापही अनेक शाळांना गणवेश नाहीये, मात्र जे गणवेश दिलेले आहेत त्यामध्ये जर अशा पद्धतीचा भ्रष्टाचार असेल तर या विद्यार्थ्यांना सुद्धा हे जे घोटाळा करणारे जे व्यक्ती आहेत ते सोडत नाहीये। ही अतिशय धक्कादायक बाब आहे। शिक्षण मंत्र्यांकडनं या संपूर्ण घोटाळ्यामध्ये आता कशा पद्धतीनं कारवाई केली जाते याकडे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। सुरुवातीलाच नाशिकमध्ये असलेला जो शालर तायडी घोटाळा आहे त्यावरनं राज्यभर याबाबतची चर्चा सुरू असताना आता अशा प्रकारे जर शिक्षण विभागातच आणखी एक जर घोटाळा समोर येत असेल तर ती अतिशय धक्कादायक बाब आहे। येत्या काळामध्ये या सगळ्या चौकशीमध्ये काय समोर येतं हे पाहावं लागणार आहे। निकृष्ट दर्जाचे गणवेश विद्यार्थ्यांना दिले जात आहे, त्याची गुणवत्ता तपासली जात असताना ही धक्कादायक बाब समोर येते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं कोण आहे याचा छडा लागणं देखील तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।